प्रॅक्टिस सेट 1.3 फर्स्ट क्वेश्चन. फिल इन द ब्लँक्स. आपल्याला इथे ब्लँक स्पेसेस लिहायचे आहे. एक डिटर्मिनंट दिलेलं आहे. त्या डिटर्मिनंटच्या थोडक्यात व्हॅल्यू काय असणार ती व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. सो आपल्याला माहिती आहे डिटर्मिनंट ज्यावेळेस अशा फॉर्ममध्ये असतं ABCD असे नंबर्स असतील तर आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करतो A इंटू D मायनस B इंटू C. A इंटू D मायनस B इंटू C. त्याच लॉजिकनी या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. सो याची व्हॅल्यू आपण कशी कॅल्क्युलेट करणार. या दोन नंबरचा प्रॉडक्ट यामधून आपण मायनस करणार या दोन नंबरचा प्रॉडक्ट. सो 3 इंटू 5 फर्स्ट इथे असणार 3 इंटू 5 मायनस 4 इंटू 2 और 2 इंटू 4. ओके ही व्हॅल्यू किती असणार आहे. सो दॅट विल बी इक्वल टू 15 मायनस 8 अँड हेज आन्सर विल बी 7. सिम्पल होतं. ओके नाव सेकंड फाइंड व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट्स. काही डिटर्मिनंट्स दिलेले आहे त्याची आपल्याला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. सो अगेन आपल्याला सेम फॉर्म्युलाज इथे यूज करावं लागणार आहे. सिन्स वी नो सोल्युशन फॉर सेकंड. सिन्स वी नो डिटर्मिनंट ABCD इज इक्वल टू AD मायनस BC ही व्हॅल्यू असते. अँड देअरफॉर फॉर फर्स्ट -1 2 7 4 या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय असणार आहे. या दोन नंबरचा प्रॉडक्ट मायनस या दोन नंबरचा प्रॉडक्ट. सो दॅट इज इक्वल टू -4 मायनस 14 मायनस 18. -4 मायनस 14 मायनस 18. त्यानंतर सेकंड 5 मायनस 7 3,0. 5 मायनस 7 30. इथे आपण काय करणार ह्या दोन नंबरचा प्रॉडक्ट त्यामधून ह्या दोन नंबरचा प्रॉडक्ट मायनस करणार. सो फर्स्ट ब्रॅकेट 5 इंटू 0 मायनस 3 इंटू मायनस 7. सो 0 मायनस मायनस 21 0 प्लस 21 दॅट इज इक्वल टू 21. ओके त्यानंतर थर्डसाठी 7/3 3/2 5/3 1/2. So that will be equal to 7/3 multiplied by 1/2 minus 5/3 multiplied by 3/2. Okay, so that is equal to 7/6 minus 3 आणि 3 कॅन्सल होणार किंवा आपण ठेवूया कारण आपल्याला इव्हेंच्युअली डिनॉमिनेटर 6 पाहिजे. सो 3 इथे होतं 5/3 आणि 3/2. सो 15/6. ओके 7 minus 15/6. 7 minus 15 minus 8 minus 8/6 minus 4/3. ही झाली थर्ड डिटर्मिनंटची व्हॅल्यू. सो डिटर्मिनंटची व्हॅल्यू एक सिंगल नंबर आपल्याला प्रत्येक वेळेस मिळत असते. थर्ड सॉल्व विथ क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूलचा यूज करून आपल्याला इक्वेशन सॉल्व करायचे. फर्स्ट पेअर 3x - 4y इज इक्वल टू 10 4x + 3y इज इक्वल टू 5. सो क्रॅमर्स रूलमध्ये आपल्याला 3 स्टेप फॉलो करायचे असतात. फर्स्ट स्टेप आपल्याला इक्वेशन पाहिजे x + by + c या फॉर्ममध्ये. x + by इज इक्वल टू c या फॉर्ममध्ये इक्वेशन पाहिजे. याचा अर्थ काय एक्स वायच्या टर्म्स लेफ्ट साईडला पाहिजे कॉन्स्टंट नंबर राईट साईडला पाहिजे. दिलेले दोन्ही इक्वेशन त्याच फॉर्ममध्ये आहे. सो फर्स्ट स्टेप आपल्याला इथे काही मॉडिफिकेशन करण्याची गरज नाही. सेकंड स्टेप आपण काय करतो आपण dx आणि dy या व्हॅल्यूज फाइंड करतो. थर्ड स्टेप आपण याचा यूज करून x आणि yची व्हॅल्यू फाइंड करतो. x इज इक्वल टू dx/d y इज इक्वल टू dy/d. या 3 स्टेप्स आपल्याला फॉलो करायचे असतात. सो सोल्युशन फॉर फर्स्ट इक्वेशन्स आर 3x - 4y इज इक्वल टू 10 अँड 4x + 3y इज इक्वल टू 5. These are in the form in standard form x + by is equal to c. ओके त्यामुळे आपण d ची व्हॅल्यू लिहू शकतो. d इज इक्वल टू d ची व्हॅल्यू आपण नेहमी काय लिहितो डिटर्मिनंट ज्याच्यामध्ये 4 एलिमेंट असणार आहे किंवा डिग्री 2 चा डिटर्मिनंट आपण कन्सिडर करतो. यामध्ये एलिमेंट्स कोणते असतात x आणि y याचे जे काही कोएफिशियंट्स असणार आहे ते सगळे नंबर. सो 3 - 4 आणि सेकंड इक्वेशन पासून 4 and 3. दिस इज व्हॅल्यू ऑफ d. त्यानंतर dx ची व्हॅल्यू फाइंड करताना आपण काय करतो x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. x म्हणून आपण काय करतो फर्स्ट जो कॉलम आहे फर्स्ट कॉलम आपण रिप्लेस करतो. सेकंड कॉलममध्ये असणारे एंट्रीज ॲज इट इज. dy ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. फर्स्ट कॉलम ॲज इट इज सेकंड कॉलम आपण रिप्लेस करतो. बट आपण कशाने रिप्लेस करतो फर्स्ट कॉलम आपण रिप्लेस करणार हे जे नंबर्स आहे या नंबर्सने कॉन्स्टंट नंबर्सने. सो इथे असणार आहे 10 5 आणि यामध्ये सुद्धा हा जो सेकंड कॉलम आपण रिप्लेस करतो तो आपण रिप्लेस करणार 10 and 5 ने. ओके हे आपण कशामध्ये रिप्लेस करतोय डीच्या व्हॅल्यूमध्ये. डिटर्मिनंटची ही व्हॅल्यू होती डी डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही होती. या डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूमध्ये आपण काय करतो एक्सचा कॉलम रिप्लेस करतो
डी वायसाठी आपण वायचा कॉलम रिप्लेस करतो. रिप्लेस आपण करतो ह्या नंबर्सनी. ओके, किंवा हे आपण असंही लिहू शकतो. यामध्ये तुम्ही A1 A2 B1 B2 ह्या व्हॅल्यूज काय त्या व्हॅल्यूज मेन्शन करा. म्हणजे बघा A1 इज इक्वल टू 3, A1 B1 इज इक्वल टू -4, C इज इक्वल टू 10. त्याच पद्धतीने A2 इज इक्वल टू 4, B2 इज इक्वल टू 3 अँड C2 इज इक्वल टू 5. A1x प्लस B1y इज इक्वल टू C1, A2x प्लस B2y इज इक्वल टू C2. आणि त्यानंतर डीची व्हॅल्यू आपण काय लिहितो. डी म्हणजे आपण नेहमी लिहितो A1 B1 A2 B2. ठीक आहे. त्याच पद्धतीने डीएक्सची व्हॅल्यू काय असते. डीएक्सची व्हॅल्यू फाइंड करताना आपण हा कॉलम ॲज इट इज लिहितो. इथे आपण रिप्लेस करतो नंबर्सनी म्हणजे C1 C2नी. आणि त्याच पद्धतीने डी वायसाठी आपण सेकंड कॉलम रिप्लेस करतो C1 C2नी. ठीक आहे. तर हे सुद्धा तुम्ही मेन्शन करू शकता किंवा असं जरी केलं तरी चालणार आहे. डीएक्स डी वाय या व्हॅल्यूज दिलेल्या आता आपल्याला ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागेल. सो व्हॅल्यूज काय असणार आहे. फॉर डी व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट डी इज इक्वल टू डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण कशी कॅल्क्युलेट करतो. या दोन नंबरचा प्रॉडक्ट त्यामधून ह्या दोन नंबरचा प्रॉडक्ट मायनस करतो. सो 3 × 3 मायनस -4 × 4. सो 9 + 16 दॅट इज इक्वल टू 25. त्याच पद्धतीने सेकंडसाठी 10 × 3 मायनस -4 × 5, 30 + 20 दॅट इज इक्वल टू 50. नेक्स्ट डी वायसाठी 15 - 40, 3 × 5 मायनस 10 × 4, 15 - 40 सो दॅट इज इक्वल टू -25. डीएक्स डी वायची व्हॅल्यू मिळाली ती एकदा आपण परत मेन्शन करूया. देअरफॉर डी इज इक्वल टू 25, डीएक्स इज इक्वल टू 50 अँड डी वाय इज इक्वल टू -25. सेकंड स्टेप झाली. फर्स्ट सेकंड. आता थर्ड स्टेप. नाउ अकॉर्डिंग टू क्रॅमर्स रूल, बाय क्रॅमर्स रूल, what is value of x? X is equal to dx upon d and y is equal to dy upon d. dx is 50, d is 25, dy is -25, d is 25, 2 - 1 and therefore x आणि y याची व्हॅल्यू काय असणार आहे 2, -1. हे झालं या क्वेश्चनसाठीचं सोल्युशन. तर अशा पद्धतीने क्रॅमर्स रूलचा यूज करून आपल्याला दिलेले दोन सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करता येतात. आपण लगेच व्हेरीफाय पण करू शकतो. 6 + 4 10 आणि त्यानंतर इथे 8 - 3 5. सेकंड इक्वेशन्स आहे 4x + 3y - 4 इज इक्वल टू 0. याला आपण रिअरेंज करूया. ax + by इज इक्वल टू c या फॉर्ममध्ये. सो 4x + 3y इज इक्वल टू 4. -4ला आपण राईट हँड साईडला शिफ्ट केला. सेकंड इक्वेशन 6x इज इक्वल टू 8 - 5y दॅट इज 6x + 5y इज इक्वल टू 8. -5yला ह्या साईडला शिफ्ट केला. 6x + 5y इज इक्वल टू 8. ax + by इज इक्वल टू c या फॉर्ममध्ये इक्वेशन मिळालेले आहे. अँड नाव डीची व्हॅल्यू काय असणार आहे. डिटर्मिनंट यामध्ये आपण काय करतो एक्स आणि वायचे सोबत जे नंबर्स असतात कोइफिशियंट असतात ते लिहितो. सो 4 3 आणि त्यानंतर 6 5. डीएक्ससाठी आपण काय करतो. आपण फक्त एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची. सो फर्स्ट कॉलम आपण रिप्लेस करणार. फर्स्ट कॉलम आपण कशाने रिप्लेस करणार या नंबर्सनी 4 and 8नी. सेकंड कॉलम ॲज इट इज 3 5. डी वायची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो आपण काय करणार फर्स्ट कॉलम ॲज इट इज ठेवणार. हे आपण डीच्या रेफरन्सने बोलतोय. फर्स्ट कॉलम ॲज इट इज कशाचा ठेवतो आपण डिटर्मिनंट डीचा. सो डीवायसाठी आपण फर्स्ट कॉलम ॲज इट इज ठेवणार. सेकंड कॉलम आपण रिप्लेस करणार या नंबर्सनी 4 8. ठीक आहे. त्यानंतर याची व्हॅल्यू डीची व्हॅल्यू काय असणार आहे प्रॉडक्ट ऑफ दिस टू नंबर्स आणि त्यांची सबट्रॅक्शन. सो 4 × 5 -3 × 6 20 - 18 2. यासाठी 4 × 5 -3 × 8 -4. यासाठी 4 × 8 -4 × 6. सो 32 - 24. सो दॅट इज इक्वल 32 - 24 व्हॅल्यू असणार आहे 8. ओके. देअरफॉर डी is equal to 2, dx is equal to -4 and dy is equal to 8. Now last step, third step,
बाय क्रॅमर्स रूल x is equal to dx upon dy, y is equal to dy upon d, dx is -4 and d is 2, dy is 8 by 2, -2 4 and therefore x आणि y याची व्हॅल्यू काय असणार आहे -2, 4. थर्ड x plus 2y is equal to -1, 2x minus 3y is equal to 12. हे दोन्ही इक्वेशन ax plus by is equal to c या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे आता आपल्याला डायरेक्टली सेकंड स्टेप करायची आहे. सेकंड स्टेपमध्ये आपण काय करतो d, dx आणि dy या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करून त्या व्हॅल्यूची कॅल्क्युलेशन करतो. सो इक्वेशन्स आहे x plus 2y is equal to -1, 2x minus 3y is equal to 12. Therefore d ची व्हॅल्यू काय असणार आहे 1, 2, 2 -3. x आणि y याचे जे कोएफिशियंट्स आहेत ते आपण डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये लिहितो 1, 2, 2 -3. त्यानंतर dx ची व्हॅल्यू काय असणार आहे dx ची व्हॅल्यू फाइंड करताना आपण काय करतो x ची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणून आपण काय करतो फर्स्ट कॉलम आहे तो आपण रिप्लेस करतो फ्रॉम d. सो 1, 2 हे नंबर्स आपले रिप्लेस करायचे कशाने हे जे कॉन्स्टंट्स असतात c1, c2 याने. सो -1, 12 सेकंड कॉलम ॲज इट इज. आणि dy ची व्हॅल्यू फाइंड करायची त्यावेळेस आपण काय करतो या डिटर्मिनंटचा सेकंड कॉलम रिप्लेस करतो या नंबर्सनी. त्यामुळे -1, 12 इथे आणि फर्स्ट कॉलम ॲज इट इज 1, 2. ओके. सो दॅट इज इक्वल टू याची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू. डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण कशी फाइंड करतो या दोन नंबरचा प्रॉडक्ट त्यामधून ह्या दोन नंबरचा प्रॉडक्ट सबट्रॅक्ट करतो. सो 1 × -3 यामधून आपण सबट्रॅक्ट करणार 2 × 2 दॅट इज 4. -3 -4 -7. सेकंड -1 × -3 -2 × 12, 3 -24 -21 and then dy 1 × 12 -1 × 2. So 12 plus 2 that is equal to 14. ठीक आहे. and hence d ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे -7, dx is equal to -21 and dy is equal to 14. सेकंड स्टेप झाली. नाउ थर्ड स्टेप बाय क्रॅमर्स रूल x is equal to dx upon d, y is equal to dy upon d. So dx is -21, value of d is -7, dy is 14, value of d is -7. So 3 आणि इथे असणार आहे -2 and hence x आणि y ची व्हॅल्यू काय आहे 3, -2. व्हेरीफाय करूया. x is 3 -4 -1 आणि त्यानंतर 6 + 6 + 12. ओके. नाव फोर्थसाठी सुद्धा इक्वेशन्स ऑलरेडी ax + by इज इक्वल टू c या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे आपल्याला इथे रिअरेंजमेंटची गरज नाही आहे. आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू लगेच फाइंड करू शकतो. आता यामध्ये असं काही नाही आहे की तुम्ही जे इक्वेशन दिले त्याच सिक्वेन्सने तुम्ही इक्वेशन घ्यायचे आहे. म्हणजे आपण जसं ज्यावेळेस या इक्वेशनसाठी आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू लिहिली त्यावेळेस आपण 1, 2, 2 -3 अशा व्हॅल्यूज घेतलेल्या आहे. तर या केसमध्ये तुम्ही ह्या सेकंड इक्वेशनला पहिले इक्वेशन कन्सिडर करून सुद्धा व्हॅल्यूज लिहू शकता. म्हणजे काय सांगण्याचा काय प्रयत्न करते आपण हे इक्वेशन तसं सॉल्व्ह करूया. सो फोर्थ 6x - 4y इज इक्वल टू -12 हे इक्वेशन आहे आणि 8x - 3y इज इक्वल टू -2. सो डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण काय घेतो 6 - 4 8 -3. तर आपण काय करूया इक्वेशन इंटरचेंज करूया. याला फर्स्ट इक्वेशन कन्सिडर करू याला सेकंड इक्वेशन कन्सिडर करू. ठीक आहे. किंवा हे इक्वेशन याच्या खाली लिहू 6x - 4y इज इक्वल टू -12 असे दोन इक्वेशन्स आहेत सपोज आपल्याकडे. ठीक आहे. तर डी ची व्हॅल्यू काय असणार आहे 8 -3 6 -4. काय करते मी फक्त इक्वेशनचा सिक्वेन्स चेंज करते. याला मी फर्स्ट इक्वेशन ट्रीट करते याला सेकंड इक्वेशन ट्रीट करते. तुम्ही कोणत्याही मेथडने केलं तरी आन्सर सेम असणार. ते जस्ट आपण एकदा व्हेरीफाय करतो. सो सेकंड इक्वेशन मी आधी घेतलं 8 - 3 आणि 6 - 4 सेकंड रो असणार आहे. त्याच पद्धतीने dx ची व्हॅल्यू काय असणार आहे dx. त्यामुळे आपण काय करतो डिटर्मिनंटमध्ये x ची व्हॅल्यू फाइंड करायची. फर्स्ट कॉलम आपण रिप्लेस करतो या नंबर्सनी -2 -12 ने. सेकंड कॉलम ॲज इट इज
dy ची व्हॅल्यू फाइंड करतोय. dy ची व्हॅल्यू फाइंड करताना आपण फर्स्ट कॉलम ॲज इट इज फ्रॉम डी, सेकंड कॉलम पण रिप्लेस करतोय -2 -12. ओके, सो ही व्हॅल्यू काय असणार आहे 8 × -4 मायनस 8 × -4 मायनस -3 × 6 -2 × -4 मायनस -3 × -12 8 × -12 मायनस -2 × 6 -32 प्लस 18 ही व्हॅल्यू असणार आहे -14. ओके, ही व्हॅल्यू 8 -4 -2 -4 प्लस 8 -36. हे नंबर काय +36, सो -36 ही व्हॅल्यू असणार आहे -28. आणि लास्ट -96 प्लस 12 -84. ओके, and hence d is equal to -14, dx is equal to -28 and dy is equal to -84. Third step, by Cramer's rule, x is equal to dx upon d, y is equal to dy upon d. Therefore x is equal to -28 upon -14, that is equal to 2. x ची व्हॅल्यू मिळाली 2 आणि y is equal to dy upon d -84 upon -14, that is equal to 6. and hence x आणि y ची व्हॅल्यू काय आहे 2, 6. 2 आणि 6 व्हॅल्यू व्हेरीफाय करूया. 16 -18 -2, त्याच पद्धतीने 12 -24 -12. सो यामध्ये आपण काय केलं होतं, फक्त वेगळं आपण काय केलं, आपण आत्तापर्यंत फर्स्ट इक्वेशन, सेकंड इक्वेशन आणि मग त्या पद्धतीने डिटर्मिनंट घेत होतो. या केसमध्ये काय केलं आहे, आपण या इक्वेशनला फर्स्ट इक्वेशन ट्रीट केलं, ह्या इक्वेशनला सेकंड इक्वेशन ट्रीट केलं आणि त्याच्या अकॉर्डिंग डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूज लिहिलेल्या आहे. तरीसुद्धा आन्सर सारखंच असणार आहे, कारण एकच सिक्वेन्स आपण प्रत्येक ठिकाणी फॉलो केलेला आहे. 4m + 6n is equal to 54, 3m + 2n is equal to 20. अगेन दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहे. इथे फक्त व्हेरिएबल एक्स वाय ऐवजी इथे व्हेरिएबल आहे एम आणि एन. व्हेरिएबल चेंज झाले तर प्रोसिजर तर आपली सारखीच राहणार आहे. त्यामुळे सगळ्यात आधी फर्स्ट स्टेप काय असणार की स्टँडर्ड फॉर्म सोबत मॅच करायचं आपल्याला दिलेलं इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये किंवा रिक्वायर्ड फॉर्ममध्ये आहे की नाही. एक्स + by = c किंवा इथे आपण असं बोलू शकतो m + bn = c. या फॉर्ममध्ये दोन्ही इक्वेशन आहे. त्यामुळे आता आपण करणार सेकंड स्टेप, दॅट इज फाइंडिंग व्हॅल्यू ऑफ d, dx अँड dy. So solution equations are 4m + 6n is equal to 54, 3m + 2n is equal to 28 and therefore value of d, determinant ची व्हॅल्यू आपण काय करतो इथे असणारे नंबर्स इथे लिहितो 4, 6, 3 and 2. त्याच पद्धतीने dx ची व्हॅल्यू आपण ह्या डिटर्मिनंट वरून डिराइव करतो. x ची व्हॅल्यू फाइंड करायची इथे dx ने असणार, इथे dm असणार आहे. सो m ची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणून आपण काय करणार फर्स्ट कॉलम रिप्लेस करणार या नंबर्सनी. सो 54 and 28 या डिटर्मिनंटचा सेकंड कॉलम ॲज इट इज 6, 2. dn ची व्हॅल्यू फाइंड करायची आपण काय करणार dn ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी या डिटर्मिनंटचा सेकंड कॉलम रिप्लेस करूया विथ दिस नंबर्स 54, 28 आणि फर्स्ट कॉलम ॲज इट इज 4, 3. त्यानंतर याची व्हॅल्यू न्यूमरिकल व्हॅल्यू 4 × 2 -6 × 3. सो 8 - 18 -10 व्हॅल्यू ऑफ डी. त्यानंतर dm साठी 54 × 2 -28 × 6. सो 108 -28 × 6 168 -60. ओके, आणि त्यानंतर dn 4 × 28 -54 × 3 112 -162. So that is equal to -50. ठीक आहे. and therefore इथे d ची व्हॅल्यू मिळाली d is equal to -10, dm is equal to -60 आणि dn
इज इक्वल टू -50. Then by Cramer's rule, m is equal to dm upon d, n is equal to dn upon d. फक्त x आणि y ला आपल्याला m n ने रिप्लेस करायचं आहे. -60 अपॉन व्हॅल्यू ऑफ d इज -10, dn -50, व्हॅल्यू ऑफ d इज -10, 5 and 6, and hence m comma n is equal to 6, 5. हे झालं याचं सोल्युशन. ठीक आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं हे दोन इक्वेशन्स दिलेले आहे. फर्स्ट इक्वेशन जर चेक केलं 4, 6, 54 असे नंबर्स आहे. त्यामुळे हे इक्वेशन आपण या स्टेपला सुद्धा सिम्प्लिफाय करू शकतो. सिम्प्लिफाय म्हणजे 4, 6, 54 तिन्ही नंबर 2 ने डिव्हिजिबल आहे. त्यामुळे आपण काय करू शकतो, ह्या इक्वेशनला थ्रू आउट 2 ने आपण डिवाइड करू शकतो. म्हणजे आपण लेफ्ट हँड साईडला 2 ने डिवाइड करणार, राईट हँड साईडला 2 ने डिवाइड करणार. त्यामुळे इक्वेशन आपल्याला मिळेल 2m + 3n इज इक्वल टू 27. त्यानंतर हे दोन इक्वेशन आपण सॉल्व करू शकतो. जर तुम्हाला सुचलं तर ठीक आहे की इथे हे पूर्ण इक्वेशन 2 ने डिव्हिजिबल आहे. जरी नाही सुचलं तरी सुद्धा तुम्ही ह्या मेथडनी क्वेश्चन सॉल्व करू शकता. 2m + 3n इज इक्वल टू 27, 3m + 2n इज इक्वल टू 20. हे दोन इक्वेशन सुद्धा ह्या मेथडने जेव्हा सॉल्व करा तुम्हाला फायनली आन्सर तर हेच मिळणार आहे. m इज इक्वल टू 6 अँड n इज इक्वल टू 5. 6th इक्वेशन 2x + 3y इज इक्वल टू 2, ax + by इज इक्वल टू c या स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे. अनदर इक्वेशन x - y/2 इज इक्वल टू 1/2. हे इक्वेशन आपण काय करूया, ह्या इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करू. इक्वेशन ॲज इट इज घेतलं तरी चालणार. तर आपण एक काम करूया, हे इक्वेशन ॲज इट इज घेऊन सुद्धा क्वेश्चन सॉल्व करूया आणि सिम्प्लिफाय करून सुद्धा क्वेश्चन सॉल्व करूया. सो हे दोन्ही इक्वेशन आपण ॲज इट इज घेऊया. ax + by इज इक्वल टू c स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे. सो नेक्स्ट स्टेप काय, व्हॅल्यू ऑफ d. ची व्हॅल्यू आपण कशी फाइंड करतो, 2, 3, 1 अँड -1/2. 2, 3, 1 -y/2 म्हणजेच काय, -1/2 मल्टिप्लाइड बाय y. सो कोइफिशियंट आहे -1/2. दिस इज व्हॅल्यू ऑफ d. dxची व्हॅल्यू काय असणार आहे, आपण यामध्ये काय करतो, d या डिटर्मिनंटचा फर्स्ट कॉलम आपण रिप्लेस करतो दिलेल्या नंबर्सने, सेकंड कॉलम ॲज इट इज. आणि dy ची व्हॅल्यू असते सेम डिटर्मिनंट, आपण काय करतो फर्स्ट कॉलम ॲज इट इज, सेकंड कॉलम आपण रिप्लेस करतो ह्या नंबर्सने 2,1/2. सो 2 × -1/2 यामधून आपण सबट्रॅक्ट करणार 1 × 3, -1 - 3 -4. 2 × -1/2 यामधून मायनस करणार आपण 3 × 1/2, -1 - 3/2 -5/2. आणि त्यानंतर 2 × 1/2 -2 × 1, 1 - 2 इज इक्वल टू -1. ठीक आहे. dx dy ची व्हॅल्यू मिळाली. सो d इज इक्वल टू -4, dx इज इक्वल टू -5/2 आणि dy इज इक्वल टू -1. नाउ नेक्स्ट स्टेप बाय क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूलच्या अकॉर्डिंग Cramer's rule, x is equal to dx upon d, y is equal to dy upon d. dx म्हणजे -5/2 upon d. What is value of d? d is -4. So -5/2 into -1/4 थोडक्यात. So that is equal to 5/8. ठीक आहे. किंवा असे तुम्ही करू शकता -5 अपॉन डिनॉमिनेटरला 2 × -4. So 2 × -4 म्हणजे -8, -5 upon -8 that is equal to 5/8 and y is equal to -1 upon -4 that is equal to 1/4. So x आणि y ची व्हॅल्यू काय असणार आहे, 5/8, 1/4. ठीक आहे. त्यानंतर सपोज आपण असं ठरवलं की हे जे इक्वेशन आहे याला आपण थोडं कन्वर्ट केलं किंवा थोडं मॉडिफाय केलं. मॉडिफाय आपण कसं करणार, 2 × x 2x -y upon 2 इज इक्वल टू 1/2. 2 आणि 2 कॅन्सल होणार. सो इक्वेशन काय आहे, 2x - y इज इक्वल टू 1. आता आपल्याला हे इक्वेशन आणि हे इक्वेशन, हे दोन इक्वेशन सॉल्व करायचे आहे. सो त्यासाठी d ची व्हॅल्यू काय असणार आहे, d इज इक्वल टू, d ची व्हॅल्यू असेल
2 3 2 3 2 minus 1 dx इज इक्वल टू फर्स्ट कॉलमला आपल्याला रिप्लेस करायचं आहे 2 आणि 1ने. सो 2 1 सेकंड कॉलम ॲज इट इज. dy साठी फर्स्ट कॉलम ॲज इट इज फ्रॉम डी आणि सेकंड कॉलमला आपण रिप्लेस करणार 2 आणि 1ने. बघूया व्हॅल्यूज काय मिळतं इथे. -2 -6 -8 -2 -3 -5 2 -4 -2 डी dx dy व्हॅल्यू मिळाली. सो x ची व्हॅल्यू काय असणार आहे dx अपॉन डी. dx म्हणजे -5 अपॉन d इज -8 दॅट इज इक्वल टू 5/8 x ची व्हॅल्यू. आणि y ची व्हॅल्यू असणार dy अपॉन डी. सो दॅट इज इक्वल टू -2 अपॉन -8 दॅट इज इक्वल टू 1/4. 5/8 अँड 1/4 एक्स आणि y ची व्हॅल्यू रिस्पेक्टिवली. त्यामुळे तुम्ही इथे सिम्प्लिफिकेशन करा. इवन सिम्प्लिफिकेशन नाही केलं तरीसुद्धा चालणार आहे.